हॅलो सांगली, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच पाहिजे. आज थोडासा माझा आवाज बसल्यागत झालाय. माहित नाही का बसलाय, पण बसलाय. बहुतेक माहेरचं चिकन मटन खाल्ल्यामुळे आवाज बसलेला आहे. हॅलो सांगली, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच पाहिजे. मी तुमची लाडकी प्रियांका. तर ऍक्च्युली काय माहितीये का, मला बऱ्याच लेडीज लोकांनी किंवा माझ्या जवळचे जे लोक आहेत त्यांनी विचारले की, म्हणजे माझे फॉलोअर्स आहेत थोडक्यात, त्यांनी विचारले की बाबा बेसिक मेकअप कसा करायचा, तो आपण बघणार आहोत. तर केस मी पहिले बांधून घेणार. केस काही सोडायचे नाही आहेत. केस छान असे बांधून घेतल्यानंतर आपला जो काही बेसिक मेकअप आहे त्याच्यामध्ये कुठल्याही ऍडव्हान्स गोष्टी नाहीयेत, कुठलाही एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट नाहीये. जे तुमच्याकडे मिनिमल अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण आपला बेसिक मेकअप करणार आहोत. तर स्टार्ट करूया. पहिल्यांदा मी केस बांधते ज्याच्याकरून ते डिस्टर्ब होणार नाही कोणताही व्हिडिओ करताना. तर हा जो भांग पाडलेला आहे, हे आमच्या कॉलनीमध्ये जी अमुदिदी नावाची मुलगी होती, जी की आमची इन्स्पायरेशन होती असं म्हणालात तरी चालेल. कारण काय माहितीये का, तिच्या काळामध्ये ती खूप अशी फॅशनेबल वगैरे होती आणि आम्ही खूप असे छोटे छोटेसे होतो. अगदी लहान होतो आम्ही. तिच्याकडे टिकल्यांचा बंच पण असायचा, मेकअपचे बरे बरे प्रोडक्ट्स असायचे, मेहंदी छान काढत होते, त्यामुळे आम्हाला तिचं भरपूर कौतुक वाटायचं. तर चला स्टार्ट करूया मेकअप. तर सुरुवातीला तर मी हा स्पंज घेतला आहे जो की ओला केलेला आहे, आणि ही हुडा ब्युटी जी आहे तिचं मी फाउंडेशन घेतलंय. जस्ट एक पण इथं घेणार आहे. जस्ट एक पंप आणि छान असं ते बेंड करून घ्यायचं. ओके, याचं काहीसं मी केलेलं आहे, मला दिसतं का? हे सगळं बेंड करून असं जस्ट हे केलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर मी माझ्या स्किनला हे छोटं मॉइश्चरायझर लावून घेणार आहे. मॉइश्चरायझर हे मेकअप करताना खूप गरजेचं आहे. जास्त काही लावत नाही आहे. जरासच आपले स्किनला मॉइश्चर असावं त्यासाठी लावणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे की खूप खूप महत्वाचं आहे, आपली स्किन डॅमेज होण्यापासून जर कुठलं काही प्रोडक्ट आपल्याला वाचवत असेल, म्हणजे आपल्या स्किनला वाचवत असेल, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सनस्क्रीन, जे की सध्या मी बेला बेटाचं यूज करते आहे. तुम्ही तुमच्याकडे कुठलंही असू दे, कोणतंही सनस्क्रीन असू दे, तुम्ही असं जास्त क्वांटिटीमध्ये ते सनस्क्रीन तुमच्या स्किनवरती लावू शकता. जे बेला बेटाचं सनस्क्रीन आहे, जे जो पांढरटपणा येतो सनस्क्रीन लावल्यानंतर, तसं काही पांढरटपणा सोडत नाही. तर छान असं स्किन मध्ये मुरल्यानंतर, स्किन मध्ये तो छान मुरलं पाहिजे सनस्क्रीन जे आहे, छान स्किन मध्ये मुरलं पाहिजे. त्यासाठी 5 मिनिटं तुम्ही असं मसाज वगैरे करून घेऊ शकता. जर तुम्हाला वेळ नसेल तर सोडून दिलं चालेल. आणि जे आता आपण घेतलेलं आहे ते असं लावून घ्यायचं. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, मी जास्त क्वांटिटी मध्ये घेतलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की अरे तू तर म्हणालीस फाउंडेशन घ्यायचं आहे. तर गाईस, मी जास्त क्वांटिटी मध्ये घेतलेलं नाही आहे. एकदा दोनदा फक्त डीप बुडवलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि तेच माझ्या स्किन मध्ये सगळीकडे मी छान असं अप्लाय करते. जॉ लाईन पासून असं छान असं घेऊ शकता तुम्ही. मी हा जो मेकअप सांगते तो तुम्ही असं नॉर्मली बाहेर जाताना यूज करू शकता. जास्त वेळ नसेल तुम्हाला त्याच्यावर, तुम्ही जास्त वेळ नाही घालवत चालेल. सो बेसिकली मी असं लावून घेतलेलं आहे. जसं एक 5 मिनिटं ड्राय करायचं, जेणेकरून
त्याच्यावर जर तुम्ही फाउंडेशन पावडर युज करणार असाल तर फाउंडेशन पावडर फुटू नये, त्यामुळे छान असं जरा कोरडं होऊन द्यायचं. कोरडं झाल्यानंतर छान असं ते मेकअप टिकून राहतो तुमचा. त्याच्यामध्ये आपण सेटिंग स्प्रे वगैरे असं काही युज करणार नाही आहोत. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला आपण सेटिंग पावडर युज करायची, त्याला काय होतंय मेकअप युज करूया, तसं काही करायचं नाही. त्यासोबत तुम्ही वापरणार आहे हुडा ब्युटीचं फाउंडेशन. जास्त काय हेवी मेकअप नाही आहे, जसं मी लास्ट टाइम बोलल्यात मला. तुम्ही तुमच्याकडे जे मिनिमल प्रोडक्ट्स असतात डेली वापरायसाठी, जसं की पावडर म्हणा, फाउंडेशन आजकाल सगळेच वापरतात. सो फाउंडेशन नाही असं म्हणतात की आपल्याला अर्थ नाही. बऱ्याच लेडीज फाउंडेशन डेली युज करतात, जसं की बीबी पावडर असते, बीबी पावडर असते, लॅक्टोकॅरामेन असतं, जे की बऱ्याच लेडीज रोज वापरतात. तर हा छोटासा आरसा ह्याच्यामध्ये बघून असं काहीच आपण करू शकतो. काहीच आय शॅडो आहे, जो की माझ्याकडे अमेरिकनचा ब्रँड आहे, त्याच्याकडे एवढं मला माहित नाहीये, मला गिफ्ट केलेला आहे प्रेरणा ताईने. सो याची मी तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर लिंक माझ्याकडे नाहीये. याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकू शकते, कारण की माझ्याकडे लिंक नाही. तर हा माझ्याकडे एक ब्लशर आहे, ज्याची शेड अशी पिंकिश आहे. हा मी काय परचेस केला नाही, हा मला गिफ्ट आलेला आहे प्रेरणा ताईकडून. त्यासाठी हा ब्रश करू. तर हा शेड असा काहीसा आहे, आणि जो मी सो असं काहीसा मी ब्लश लावलेला आहे, जो की जास्त क्वांटिटी मध्ये नाही आहे. मला असं वाटत असेल ना हे जास्त, तर तुम्ही तुमच्या चॉईस नुसार हा जास्त कमी जास्त करू. त्याच्यासोबतच हा जो पिंक ब्लश आहे, हा असा काहीसा दिसतो. तर तुम्हाला आय शॅडो म्हणून यूज करायचा असेल, ऍक्च्युली तो ब्लश आहे, पण मला आय शॅडो म्हणून यूज करायचं असेल, तुम्ही जस्ट आयब्रो पापण्यांवरून किंवा आयब्रोच्या खाली थोडं करू शकता. बेसिकली हे असं दिसतं. वाव, छान. त्यासोबतच आता मी काय यूज करणार, तर माझी ही सिम्पली ऍज युजल कायमची माझी फेवरेट लिपस्टिक टाकून छान असे लिप्स माझे ओले करून घेतलेले आहे. शेड आहे तुम्हाला प्रचंड आवडतं. काही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही, सो जे माझे मापा वगैरे काढणार असते त्यांना माझं सांगणं हेच आहे की मी काही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही. मला आवड आहे, सो मी करते, आणि मला वाटतं बाबा माझ्या फॉलोअर्स पर्यंत हे पोहोचायला पाहिजे, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत शेअर करते. त्यासोबत ऍज युजल माय फेवरेट झुडिओ राहणार. झुडिओवाल्यांनी मला ना असं
प्रमोशन करायला तर दिलं तर काही हरकत नाही. मी खूप छान प्रकारे माझे झुडिओचे प्रोडक्ट्स मी वापरते आणि ते माझ्या फॉलोअर्स पर्यंत मी शेअर करते. सो झुडिओवाले जर माझे कोणी व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी मला त्यांचे प्रोडक्ट्स असे ऍडव्हर्टाइज करायला दिले तर काही हरकत नाही. सो याला थोडस शाईन येते, बघू शकता थोडस शाईन आहे याला. असं काहीच मी लाईनर लावलेलं आहे आणि इकडे थोडं पातळ झालं, मी थोडं झालं मी डार्क करते. हे असं काहीच दिसतंय. सो मला ना सवय आहे की मी कितीही मेकअप केला, सिंपल मेकअप केला तर एक डॉट मला इथे हवा असतो. खूप म्हणजे खूप मला आवडते. इथे डॉट दिला ना मला खरं म्हणजे वाव असं होतं. सो मी तर डॉट ऍज युजल काही मी देत असतेच. तुम्ही टिकलेला आवडत नाहीये, जस्ट सिंपल मेकअप जो की आपण बाहेर असं जाऊ शकतो. सो केस थोडीशी मी सोडते म्हणजे आणखी थोडस लुक छान आहे. सो तुम्हाला कसा वाटला हा स्वीट आणि सिंपल मेकअप लुक, तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणखी तुम्हाला जर मेकअपचे व्हिडिओज बघायला आवडत असतील सो तुम्हाला मेकअपचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर यू कॅन DM मी. सो तुम्ही मला जर कमेंट मध्ये सांगितलं की हा ठीक आहे प्रियंका मला आवडते, छान करते, तर मी मेकअपचे व्हिडिओ नेक्स्ट टाइम तुम्हाला आणते. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.